नमस्कार. चला एका अशा शहरात जाऊया, पवित्र शहर काशी. कल्पना करा की आपण तिथल्या प्राचीन गल्ल्यांमध्ये उभे आहोत, जिथे एक खूप मोठा गहन आध्यात्मिक धडा उलगडणार आहे. तर विचार करा, आदी शंकराचार्य काशीच्या गल्ल्यांमधून चालले आहेत. हे तेच शहर आहे जे आध्यात्मिक ऊर्जेने अगदी ओसंडून वाहते. आणि अचानक चालता चालता त्यांची नजर एका दृश्यावर जाऊन थांबते. बरं, असं काय होतं की शंकराचार्यांना थांबावं लागलं? चला तर मग या गोष्टी थोडं खोलवर जाऊया आणि भेटूया आपल्या दोन मुख्य पात्रांना. हे दोघंही दोन अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाचं प्रतीक आहेत. एका बाजूला होते स्वतः आदि शंकराचार्य, एक असे प्रबुद्ध गुरु की ज्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशाने जणू काही संपूर्ण काशी शहर उजळून निघालं होतं. आणि त्यांच्या नजरेसमोर दुसऱ्या बाजूला होते एक वयोवृद्ध विद्वान. ते एका ताळपत्रावर वाकलेले होते आणि असं वाटत होतं की ते त्यांच्या त्या व्याकरणाच्या जगात पूर्णपणे हरवून गेले आहेत. तर ते नक्की करत काय होते? ते सतत पुटपुटत होते, दुक्रीण करणे. म्हणजे काय, तर ते पाणिनी व्याकरणातले अत्यंत क्लिष्ट नियम पाठ करत होते. आणि गंमत म्हणजे आयुष्य आता संध्याकाळच्या टप्प्यात आलं होतं, पण तरीही त्यांचा हा व्याकरणाचा अभ्यास काही थांबला नव्हता. मग त्यांच्या मनात काय चाललं असेल? त्यांना अजूनही शैक्षणिक यश हवं होतं, व्याकरणाचे आणखी नियम शिकायचे होते, विद्वानांच्या वर्तुळात आपली ओळख बनावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे बघा, आयुष्य संपायला आलं, पण सांसारिक गोष्टींची ओढ काही सुटली नव्हती. आता आपण शंकराचार्यांच्या नजरेतून पाहूया. ते त्या विद्वानाकडे पाहत होते, पण त्यांच्या मनात कोणताच टीका करण्याचा भाव नव्हता. होती ती फक्त अथांग करुणा. आणि त्यांच्या मनात विचार येतो, अरे, संपूर्ण जग तर याच अवस्थेत आहे. प्रत्येकजण अशाच तात्पुरत्या गोष्टींमध्ये ज्ञान शोधत बसलाय, पण मृत्यू नावाचं जे साधं सत्य आहे त्याकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष होतंय. त्यांना त्या एका व्यक्तीमध्ये संपूर्ण मानवजातीचा भ्रम दिसला. आणि त्याच क्षणी शंकराचार्यांनी ठरवलं. त्यांना कळून चुकलं की हा जो भ्रम आहे, हा जो मोह आहे, तो तोडण्याची वेळ आता आली आहे आणि त्यासाठी एक जोरदार धक्का देणं गरजेचं आहे. आणि मग तो क्षण येतो, तो निर्णायक क्षण. शंकराचार्य हळूच त्या विद्वानाच्या जवळ जातात आणि त्यांना एक असा प्रश्न विचारतात जो त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. अगदी शांत पण तितक्याच ठाम आवाजात शंकराचार्य विचारतात, महाशय, जेव्हा मृत्यू तुमच्या दारावर येऊन उभा राहील, तेव्हा हे व्याकरणाचे नियम तुम्हाला वाचवू शकतील का? विचार करा, हा एक प्रश्न त्या विद्वानाच्या वर्षांच्या एकाग्रतेला भेदून जातो. आणि त्याच क्षणी शंकराचार्यांच्या मुखातून ते प्रसिद्ध शक्तिशाली श्लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. माहीत आहे, या अद्भुत स्तोत्राला अजून एक नाव आहे, मोह मुद्गर. याचा अर्थ काय? तर मोह किंवा भ्रम नाहीसा करणारा हातोडा. नावावरूनच आपल्याला त्याची ताकद कळते, नाही का? तर मग या स्तोत्राचा नेमका संदेश काय आहे? इथे आपण पाहू शकतो. बघा, एका बाजूला आहे आपलं सांसारिक ज्ञान. म्हणजे काय? व्याकरणाचे नियम, पद, प्रतिष्ठा, पैसा, ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसऱ्या बाजूला आहे खरं ज्ञान, म्हणजे भक्ती, दिव्य चेतना, शरणागती. शंकराचार्य आपल्याला हेच सांगत आहेत की ह्या सांसारिक गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण आध्यात्मिक भक्तीचं मूल्य हे शाश्वत आहे, कायम टिकणारं आहे. आता शंकराचार्यांच्या त्या शब्दांचा त्या वृद्ध विद्वानावर काय परिणाम झाला असेल? परिणाम तर झाला, आणि तोही खूप खोलवर झाला. चला पाहूया त्यांचा शब्दांपासून ते खऱ्या ज्ञानापर्यंतचा प्रवास कसा घडला. असं म्हणतात की ते शब्द कानावर पडताच ते विद्वान अक्षरशः स्तब्ध झाले, जणू काही वीज कडाडली असावी. त्यांच्या हातातलं ते ताडपत्राचं हस्तलिखित गळून खाली पडलं. त्यांचं ते व्याकरणाचं, नियमांचं जग एका क्षणात पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं. आणि मग त्यांना उपरती झाली. त्यांना कळलं की आपण आयुष्यभर काय करत बसलो. ते अगदी मनापासून कबूल करतात, स्वामी, मी खरंच खूप मोठा मूर्ख आहे. मी आयुष्यभर फक्त माझी वाक्य बरोबर आहेत की नाहीत हेच तपासत बसलो, पण माझं आयुष्य बरोबर आहे की नाही हे तपासायचं राहूनच गेलं. आणि बघा, काशीच्या एका सामान्य रस्त्यावर जन्मलेला हा एक साधा धडा गेल्या हजारो वर्षांपासून आजतागायत लाखो लोकांच्या हृदयाला भिडला आहे, त्यांना योग्य मार्ग दाखवत आहे. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच यायला हवा. तो म्हणजे,
आपण आपल्या आयुष्यात अशा कोणत्या व्याकरणाच्या नियमांना घट्ट धरून बसलो आहोत? अशा कोणत्या तात्पुरत्या गोष्टी आहेत ज्यांना आपण आपलं सर्वस्व मानलंय? पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजरातीमध्ये आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि लवकरच इतर प्रमुख भाषांमध्येही येत आहोत. आमचं ध्येय आहे सनातन धर्माचे कालातीत ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचवणे. आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्त्रनाम, दैवत्तीन कुरल म्हणजेच ईश्वराची वाणी, आदिशंकराचार्यांचे दिव्य अवतार, बंगालचे संत आणि महाराष्ट्रातील संत यांच्यावर आधारित दररोज व्हिडिओ मिळतील, तेही अनेक भाषांमध्ये. जर आमचे हे प्रयत्न आपल्याला मोलाचे वाटत असतील तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या रोजच्या व्हिडिओंबद्दल आपल्याला सूचना मिळत राहतील. लाईक, शेअर करायला आणि हे दिव्य ज्ञान आपले कुटुंब, मित्र आणि समाजासोबत वाटायला विसरू नका. चला, मिळून सनातन धर्माचा प्रकाश असाच तेजस्वी ठेवूया.